तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का ज्याने तुम्हाला खूप दुखावलं आहे, पण तरीही तुम्ही त्याचाच विचार करत राहता? किंवा एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून अजूनही मनात खंत आहे? किंवा लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, हे सतत डोक्यात चालू असतं? जर हो, तर आजची ही गोष्ट तुमचं आयुष्य लिटरली बदलू शकते. कारण जगातलं बहुतेक दुःख हे घटनांमुळे नसतं, तर त्या घटनांशी आपण जास्त अटॅच झालो म्हणून असतं. आज आपण पाहणार आहे एक जबरदस्त पुस्तक, द आर्ट ऑफ डिटॅचमेंट. हे पुस्तक आपल्याला शिकवतं कसं जगायचं, काळजी घ्यायची पण जळायचं नाही, प्रेम करायचं पण स्वतःला हरवायचं नाही, काम करायचं पण निकालाच्या भीतीने मरायचं नाही. म्हणजेच अटॅच राहायचं नाही, अवेअर राहायचं. पार्ट 1, दुःखाचं खरं कारण. आपण समजतो माझं दुःख त्या व्यक्तीमुळे आहे, त्या प्रेमामुळे आहे, त्या पैशांच्या कमतरतेमुळे आहे, त्या अपयशामुळे आहे. पण लेखक सांगतो नाही. दुःखाचं मूळ कारण म्हणजे अटॅचमेंट. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला घट्ट पकडून ठेवतो तेव्हा भीती जन्माला येते. ती गोष्ट गेली तर, तो माणूस सोडून गेला तर, मी हरलो तर, लोकांनी रिजेक्ट केलं तर, ही जी सततची पकड आहे ती मनाला रक्तबंबाळ करते. कल्पना करा, तुमच्या हातात वाळू आहे, जितकी घट्ट पकडाल तितकी जीवनही तसंच आहे. पार्ट 2, डिटॅचमेंट म्हणजे नातं तोडणं नाही. इथे लोक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं डिटॅचमेंट म्हणजे थंड होणं, लोकांना इग्नोर करणं, भावना संपवणं नाही. डिटॅचमेंट म्हणजे तुम्ही प्रेम कराल पण पजेसराही करणार. तुम्ही काम कराल पण निकालाला चिकटणार नाही. तुम्ही मदत कराल पण बदल्यात अपेक्षा ठेवणार नाही. म्हणजेच जीवनात सहभागी व्हायचं पण त्यात बुडून मरायचं नाही. एका रेडिट युजरने खूप सुंदर लिहिलं होतं, द मोर यू लर्न टू लेट गो, द मोर यू आर एबल टू फ्लो. हेच डिटॅचमेंट. लोकांशी जास्त अटॅचमेंट का धोकादायक? आपण कुणावर प्रेम करतो हे सुंदर आहे, पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा प्रेम डिपेंडन्सी बनतं. तो रिप्लाय नाही केला तर माझं मूड खराब, ती ऑनलाईन असूनही मॅसेज नाही करत, त्याने ॲप्रिशिएट नाही केलं तर मी वर्थलेस. म्हणजे तुमच्या इमोशन्सचं रिमोट दुसऱ्याच्या हातात गेलं आणि ज्या दिवशी दुसरा माणूस तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागला नाही, तुम्ही तुटलात. लेखक सांगतो, लव्ह पीपल, डोंट हँड देम द कीज टू युअर पीस. कुणालाही तुमच्या इनर पीसवर मालकी हक्क देऊ नका. पार्ट 4, एक्सपेक्टेशन, सायलेंट पॉयझन. आपण कोणाकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो. मी इतकं केलं त्यानेही करायला हवं, मी प्रेम दिलं तिने लॉयल्टी द्यायला हवी, मी मेहनत केली लगेच यश मिळायला हवं. पण लाईफ कॉन्ट्रॅक्टवर चालत नाही. जीवनाला तुमच्या एक्सपेक्टेशनची काही देणं घेणं नाही. आणि जितकी अपेक्षा जास्त तितकी निराशा जास्त. डिटॅचमेंट शिकवतं, डू युअर पार्ट, रिलीज द रेस्ट. तुमच्या हातात प्रयत्न आहे, परिणाम नाही. पार्ट 5, कंट्रोल हा सर्वात मोठा भ्रम. आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. लोक काय बोलतील, भविष्य काय होईल, रिलेशनशिप टिकेल का, जॉब लागेल का, मनी वाढेल का. पण खरं सांगायचं तर आपण काहीच कंट्रोल करत नाही. फक्त आपला रिस्पॉन्स कंट्रोल करू शकतो. पाऊस पडणार की नाही ते तुमच्या हातात नाही, पण अम्ब्रेला घ्यायची की नाही ते तुमच्या हातात आहे. डिटॅचमेंट म्हणजे कंट्रोलचा भ्रम सोडणं. पार्ट 6, ऑब्झर्वर माइंड विकसित करा. लेखक एक पॉवरफुल कॉन्सेप्ट सांगतो, बिकम द ऑब्झर्वर ऑफ युअर माइंड. राग आला ताबडतोब रिॲक्ट करू नका. स्वतःला विचारा, मला राग येतोय पण मी राग नाही, मला दुःख होतंय पण मी दुःख नाही. तुम्ही भावना नाही, तुम्ही त्या भावनांचे साक्षीदार आहात. ज्या क्षणी तुम्ही ऑब्झर्व करायला लागता त्या क्षणी इमोशनची सत्ता कमी होते. पार्ट 7, पास्ट सोडा नाहीतर पास्ट तुम्हाला सोडणार नाही. काही लोक फिजिकली प्रेझेंट असतात पण मेंटली 5 वर्षापूर्वीच्या बिट्रेयलमध्ये अडकलेले असतात. काही जण अजूनही जुन्या अपमानात जगत असतात, काही जण जुन्या प्रेमात, काही जुन्या फेलरमध्ये. पास्ट हा फोटो आहे, आपणच त्याला रोज व्हिडिओ बनवतो. डिटॅचमेंट म्हणतं, घडलं, शिकलो, सोडलं.
इतकंच. पार्ट 8 सक्सेसबद्दल डिटॅचमेंट. यश हवंय, अर्थात हवंय, पण यशाची भूक वेगळी आणि यशाची गुलामी वेगळी. जेव्हा तुमची ओळख रिझल्टवर टिकते तेव्हा प्रत्येक फेलर म्हणजे कॅरेक्टर असॅसिनेशन वाटतं. पण डिटॅच व्यक्ती म्हणते, मी प्रयत्न करेन फुल पॉवरने, पण जर जमलं नाही मी तुटणार नाही, कारण माझी किंमत रिझल्टने ठरत नाही. पार्ट 9 प्रॅक्टिकल 5 स्टेप टू डिटॅच. चला आता प्रॅक्टिकल पाहू. 1. पॉज बिफोर रिॲक्शन. मॅसेज पाहिला, रिप्लाय नाही, ताबडतोब स्टोरी बनवू नका. 2. आस्क, इज दिस इन माय कंट्रोल? नसेल तर सोडा. 3. रिड्यूस इमोशनल डिपेंडन्सी. तुमचा आनंद एका व्यक्तीवर ठेवू नका. 4. एक्सपेक्ट लेस, अप्रिशिएट मोर. कृतज्ञता वाढवा. 5. डेली सॉलिट्यूड. दररोज 10 मिनटं स्वतःसोबत बसा. मन शांत झालं की अटॅचमेंट दिसायला लागतं. पार्ट 10 मोस्ट पॉवरफुल लाईफ लेसन. या पुस्तकाचा सर्वात मोठा धडा काय? ज्याला गमावण्याची भीती आहे त्याच्याच हातात तुमची कॅट आहे. जर तुम्ही अप्रुव्हलला अटॅच आहात, लोक तुम्हाला चालवतील. जर तुम्ही पैशाला अटॅच आहेत, भीती चालवेल. जर तुम्ही व्यक्तीला अटॅच आहात, इन्सिक्युरिटी चालवेल. पण ज्या दिवशी तुम्ही म्हणाल, मी प्रेम करेन, प्रयत्न करेन, जगेन, पण चिकटून राहणार नाही, त्या दिवशी खरी फ्रीडम सुरू होईल. म्हणून मित्रांनो, द आर्ट ऑफ डिटॅचमेंट आपल्याला शिकवतं, लोकांपासून पळून जायचं नाही, भावना मारायच्या नाहीत, स्वप्न सोडायची नाहीत, फक्त स्वतःची शांती दुसऱ्यांच्या हातात द्यायची नाही. जगात सहभागी व्हा, पण जगाच्या गोंधळाला मनात घर करू देऊ नका. बिकॉज लेटिंग गो इज नॉट लुझिंग, लेटिंग गो इज बिकमिंग फ्री. जर हा व्हिडिओ आवडला असेल